नमस्कार, मी हेमाली मोहिते. एनडीटीव्ही मराठीवर बुलेटिनमध्ये देशविदेशातल्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत. सध्या राज्यामध्ये निवडणुकांचा माहोल आहे आणि 2026 हे वर्ष देखील देशातही निवडणुकांचं ठरणार आहे. कारण तब्बल 5 राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. 5 राज्यातील सुमारे 17% लोकसंख्या त्यांचे प्रतिनिधी निवडणार आहेत. तर जगाचा विचार केला तर तब्बल 36 देशांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यातील 2 निवडणुका तर भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्येच होत आहेत. पाहूया कुठे कुठे निवडणुकीचं बिगुल वाजवणार आहेत. 2026 निवडणुकांचं वर्ष. देशात 5 राज्यांत निवडणुका. जगात 36 देशांमध्ये सत्तांतर. देशभरात निवडणुकांच्या दृष्टीनं हे वर्ष महत्त्वाचं ठरणार आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. त्यातील पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ ही 3 राज्य तर अशी आहेत की जिथं भाजपला एकदाही सत्ता मिळवता आलेली नाही. तर आसाममध्ये आतापर्यंत भाजप दुसऱ्यांदा आणि पुद्दुचेरीमध्ये एकदा सत्तेत आलेली आहे. त्यामुळे देशातील सध्याच्या सर्वात मोठ्या भाजप पक्षासमोर 3 राज्यांमध्ये सत्ता मिळवणं आणि इतर ठिकाणी सत्ता शाबूत ठेवण्याचं आव्हान आहे. केरळ हे देशातील एकमेव राज्य असं आहे जिथं अजूनही डावे सत्तेत आहेत. तिथं सत्ता बदलण्याची परंपरा असली तरी 2021 मध्ये डाव्या आघाडीनंच हा ट्रेंड मोडून सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन केलं. केरळमध्ये पिनाराई विजयन हे मुख्यमंत्री आहेत. विधानसभेच्या जागा आहेत 140. सत्ताधारी आहेत LDF फ्रंट डेमोक्रॅटिक फ्रंटचं सरकार. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा मुख्य घटक पक्ष आहे. भाजपला इथं एकदाही सत्ता स्थापन करता आलेली नाही. लोकसभा 2024 मध्ये त्रिशूर जागा मात्र भाजपकडे गेली. तर पहिल्यांदाच डिसेंबर 2025 मध्ये तिरुअनंतपुरम महापालिका निवडणूक भाजपनं जिंकली. काँग्रेस आघाडीचा सत्तेविरोधी लाटेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आहे. तर देशातील सर्वात कमी जागा म्हणजे केवळ 30 जागांसाठी पुद्दुचेरी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. 2021 मध्ये काँग्रेसचं सरकार कोसळल्यानंतर AINRC आणि भाजप युतीनं इथं सत्ता मिळवली आणि N रंगासामी तिथं पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. त्यामुळे भाजप थेट सत्तेत सहभागी होण्याची पहिलीच वेळ होती. तर काँग्रेस DMK सोबत युती करून सत्ता पुन्हा मिळवण्याच्या सध्या प्रयत्नात आहे. पुद्दुचेरीमध्ये मुख्यमंत्री आहेत N रंगासामी. विधानसभेच्या जागा आहेत 30. त्यातील भाजप आणि AINRC कडे 16, काँग्रेस आणि द्रमुककडे 9, तर इतर पक्षांकडे 5 जागा आहेत. इथे मतदार आहेत सुमारे 9.5 लाख. दक्षिणेतील सर्वात महत्त्वाचं राज्य म्हणजे तामिळनाडू. मात्र तरीही इथं गेल्या 60 वर्षांपासून भाजप किंवा काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांना सत्ता मिळवण्यात अपयश आलंय. इथं सत्तेसाठी भाजप जयललितांच्या AIADMK सह युतीच्या प्रयत्नात आहे. तर अभिनेता विजय थलपती या निवडणुकीद्वारे स्वतःला तामिळनाडूच्या राजकारणात सेट करू पाहतोय. तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये एप्रिल-मे मध्ये निवडणुकांची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन. विधानसभेच्या जागा आहेत 234. DMK आणि मित्रपक्षांकडे 159, तर AIADMK आणि मित्रपक्षांकडे 75 जागा आहेत. इथं मतदारांची संख्या सुमारे 6.2 कोटी आहे. आसाममध्ये गेले 10 वर्ष भाजपचंच सरकार आहे. आता तिसऱ्यांदा सत्ता कायम राखण्यासाठी भाजपनं चांगलीच कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 6 महिन्यात 3दा राज्याचा दौरा केला. तर अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसाम दौरा करत निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय. तर यंदा राज्यात 126 पैकी 100हून अधिक जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष्य आहे. आसाममध्ये मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा. विधानसभेच्या जागा आहेत 126. यापैकी भाजपकडे 60 जागा, काँग्रेसकडे 29, तर इतरांकडे 37 जागा आहेत. तर काँग्रेसनं या निवडणुकीसाठी भाजप विरोधात 10 पक्षांशी युती केली आहे. आसाममधील बांगलादेशी घुसखोर, सीमा सुरक्षा, आसामी ओळख हे प्रमुख मुद्दे आहेत. तर मतदार आहेत सुमारे 2.3 कोटी. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी गेल्या 14 वर्षांपासून मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. त्यांच्यासमोर भाजप हेच मुख्य आव्हान आहे. भाजपला इथं एकदाही सत्ता मिळवता आलेली नाही आणि जर ममता याही निवडणुकीत जिंकल्या किंवा त्यांचा पक्ष जिंकला तर त्या सलग 4थ्यांदा मुख्यमंत्री बनतील आणि असा विक्रम करणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील. इथं आसामसह मार्च-एप्रिलमध्ये निवडणुकांची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. विधानसभेच्या जागा आहेत 294. यापैकी TMCकडे 213 जागा, भाजपकडे 77, तर इतरांकडे 2 जागा. इथले मतदार आहेत सुमारे 7.3 कोटी. केरळमध्ये काँग्रेस आणि डावे यांच्यामध्ये संघर्ष आहेच. तेही आलटून पालटून सत्ता मिळवत होते. आता भाजप हा तिसरा महत्त्वाचा खेळाडू तिथं जातोय, तेव्हा यांची भूमिका काय असेल?
पॉंडेचेरी हे छोटंसं राज्य आहे, पुद्दुचेरी आपण म्हणतो, तिथं भाजपा सत्ताधारी आघाडीत थोडेसे आमदार घेऊन आहे. तिथं रंगास्वामी नावाचे मुख्यमंत्री आहेत, पण तिथेही चांगले यश मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न राहील. केंद्रातल्या सत्तेचा वापर करून, केंद्रातल्या धोरणांचा वापर करून अधिकाधिक चांगले कसे आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळे प्रकल्प घेऊन येतो हे दाखवून भाजपा यश मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबर जनमानसामध्ये जी मतविभागणी झालेली असते वेगवेगळ्या मुद्द्यांवरची, त्याचा अचूक फायदा भाजपा घेण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित. दुसरीकडे जगात तब्बल 36 देशांमध्ये निवडणुका होत आहेत. त्यातील महत्त्वाची राष्ट्र म्हणजे नेपाळ, बांगलादेश. नेपाळमध्ये 5 मार्चला तर त्याआधी बांगलादेशमध्ये 12 फेब्रुवारीला निवडणुका होतील. दोन्ही देशांमध्ये जेनझी आंदोलनानंतर सत्ता पालट झाल्यानंतर निवडणुका होत आहेत. त्यातही बांगलादेशची निवडणूक आणि आपल्या पश्चिम बंगालची निवडणूक यावरून सध्या देशातच जोरदार राजकारण रंगलंय. आणखी निवडणूक आहे पश्चिम बंगालमध्ये, जिथं कधीही भाजपला म्हणावं तसं यश नाही मिळालं. फक्त ते विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद आहे त्यांच्याकडे, 77 आमदार निवडून आले होते. आता ते निवडणूक जिंकायला सिद्ध झाले आहेत. तिथंही सखोल पुनरीक्षण चालू आहे मतदार यादीचं. त्याविरोधात बरंच जनमानसातून प्रतिक्रिया आहेत. सत्ताधारी पक्ष बिथरलेला आहे तृणमूल काँग्रेस, तरी जिद्दीनं भाजपा काम करतोय. शिवाय घुसखोरांचा मुद्दा त्यांनी बिहारला काढला, तोच पश्चिम बंगालमध्ये चालणार आहे. आणि घुसखोरी विरोधात जे नागरिक संत्रस्त आहेत, चिडलेले आहेत, त्याचा सपोर्ट, त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पश्चिम आशियात एक महत्त्वाची निवडणूक म्हणजे इस्रायलची निवडणूक. 2023 मध्ये हमास विरोधात युद्ध छेडल्यापासून तिथं पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू विरोधात प्रचंड असंतोष आहे. ज्या ओलिसांना परत आणण्यासाठी त्यांनी युद्ध छेडलं त्यात त्यांना म्हणावं तितकंसं यश आलं नाहीच. शिवाय देशांतर्गत बेंजामिन नेतान्याहूंवरही भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली खटलेही सुरू आहेत. अशा वातावरणात तिथं निवडणुका होणार आहेत. 2026 मध्ये इस्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. मुळातच 7 ऑक्टोबर 2023ला ज्या प्रकारे जबरदस्त हल्ला हमासनं केला होता, त्यानंतर इस्रायलनं आक्रमक रणनीतीचा अवलंब केला होता. आणि त्यावेळेसची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती जी होती, त्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीला बाजूला सारून एक प्रकारे युद्धाची आक्रमक रणनीती घेतल्यामुळे त्यावेळेसचे इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाशी संबंधित चौकशी, त्याचबरोबर त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती. परंतु आता एक प्रकारे इस्रायलचं युद्ध संपलेलं आहे आणि 2026 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर फक्त अंतर्गत प्रश्नाच्या आधारावर नाही तर नैतिकतेच्या आधारावर सुद्धा तिथली जनता मतदान करणार आहे. तर नेपाळमध्ये देखील जेनझी आंदोलनानंतर निवडणूक होतीये. जगात इतरत्र कशा निवडणुका पार पडणार आहेत पाहूया. युरोपमधील 9 देशांमध्ये निवडणुका होणार आहेत. यात स्वीडन, लाटविया, हंगेरी, रिपब्लिक चेका, बोस्निया आणि हर्जेगोविना, सर्बिया, डेन्मार्क, पोलंड. आफ्रिकेतील 9 देशांमध्ये देखील निवडणुका पार पडणार आहेत. यापैकी युगांडा, झांबिया, अल्जेरिया, इथिओपिया, मोरोक्को, केप वर्दे, बेनिन, सोमालिया, सिएरा लिओन या देशांमध्ये निवडणुका होणार आहेत. तर आशियातील बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, लेबनॉन, कझाकस्तान, आर्मेनिया, फिलिपाईन्स, इस्रायल या 8 देशांमध्ये निवडणुका होणार आहेत. दक्षिण आणि उत्तर अमेरिकेतील 6 देशांमध्ये निवडणुका होणार आहेत. ब्राझील, पेरू, निकाराग्वा, कोलंबिया, कोस्टारिका, हैती. ऑस्ट्रेलिया खंडातील 3 देशांमध्ये निवडणुका होणार आहेत. सॉलोमन, पापुआ न्यू गिनी, किरिबाती. एकूणच 2026 हे जगभरातच निवडणुकांचं वर्ष ठरणार आहे. त्यामुळे कुठे सत्ता पालट होतो, कुठे सत्ता कायम राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.